चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका विनंती असेल. टीम चांदप संघ षटक क्रमांक 4 ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज यशला आपण पाहतोय, जयेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 12 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार होतोय. यावेळेस देखील आपण पाहतोय एक क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना आता मात्र मितबंधन वर्चस्व गाजवत असताना टीम आरडी चांदप संघ जरूर पाहायला मिळतोय. एक चांगली बॅटिंग लाईनअप आपल्याला जरूर पाहायला मिळाली. का बॅटिंग केली होती रवीनं आणि आता देखील गोलंदाजी देखील लाजवाब पाहायला जरूर मिळते. क्या बात आहे. अतिजी भंडारी देखील उपस्थित आहेत, संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतात मुख्य व्यासपीठावरती बसून. त्याचं देखील स्वागत. पुन्हा एकदा यावेळेस देखील आपण पाहतो बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला टप्पा पाहायला मिळतोय. काल देखील आपण सातत्याने पाहिलं तर टप्पा फार महत्वाचा असतो गोलंदाजाचा. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. धावफलक जाऊन स्थिरावले 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन बोर्ड. एका बाजूला मात झुकली की काय पूर्णपणे प्रयत्न मी तर म्हणेन यावेळेस थांबलेत टीम ओमसाई कुळगाव संघाचे. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. यावेळेस देखील आपण पाहतोय लाऊड अपील केली आहे आणि याच धक्का लागत असताना तिसऱ्या बॉलवरती विकेटचा बदल पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक यावेळेस 6वा लागत असताना टीम ओमसाई कुळगाव संघाला फलंदाज बाद. सुरक्षेला आपण पाहतो बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर एंटर झालेत. बॉल तयार. महादेवला आपण पाहतोय. यावेळेस ऑकलेनचा बॉल होता, खोलवर टप्पाचा बॉल आणि याच धक्का लागत असताना दंडी गुल केली आहे. धक्का क्रमांक यावेळेस 8वा लागत असताना टीम ओमसाई कुळगाव संघाला फलंदाज बाद. त्याच दरम्यान आपण पाहतोय दीपकजी फरकटे साहेबांचं इथे नुकतंच आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काल देखील आपण पाहिलं बरेचसे पाहुण्यांची मांदी जरूर पाहायला मिळाली स्पर्धेच्या माध्यमातून. काल मुख्य व्यासपीठावर बरेचसे पाहुणे शेवटच्या सामन्यापर्यंत जरूर होते, या स्पर्धेचा आनंद घेत होते. संपूर्ण जांताराजा क्रीडा मंडळ, कारण की त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये जरूर होता कालच्या दिवसामध्ये. महादेवला मात्र परतावं लागले. आपण पाहतोय एक चांगला खेळाडू आहे, परंतु पहिल्याच बॉलवरती माघारी परततोय. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रथमेश भालेरावला मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील ऑन साईडला फटका सजवला. फिल्डर आहेत आणि काय जेल टिपली गेली आहे. व्हॉट अ कॅच. 100 कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. अजून एक धक्का लागत असताना फलंदाज प्रथमेश बॅक टू डकआउट. क्या बात आहे. आज मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते टीम आरडी ग्रुप चांदप या संघाच्या वतीनं. कारण की जर पाहिलं पूर्णपणे बॉलिंग लाईनअप आपल्याला एकदम अटॅकिंग मोडमध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 रवीने हाताळला, तेव्हा देखील आपण पाहतो हॅट्रिक संपादित केली आहे आणि आता देखील जयेशने देखील आपण पाहतोय हॅट्रिक जरूर संपादित केली आहे. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर रेडी आहे. यावेळेस आपण पाहतो यॉकलेनचा बॉल होता, खोलवर टप्पाचा बॉल. आता मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना शेवट गोड करत असताना हा डॉट बॉल आला आणि धावफलक जाऊन स्थिरावलंय 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन बोर्ड. येस, आणि नक्कीच मॅडनवर देखील आहे आणि 3 विकेट. काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. एकही धाव खर्च केली नाहीये. तब्बल 72 धावांचं लक्ष होतं आणि आता मात्र समीकरण येऊन टीपला येणारे 6 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला पूर्णपणे मात झुकली आहे मी तर म्हणेन टीम
RD11 चांदोप या संघाच्या वतीनं